गुड मॉर्निंग. आज आपण त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म हा घटक पाहणार आहोत. आता त्रिकोण म्हणजे काय? तर तीन कोन, तीन बाजू आणि तीन शिरोबिंदू यांनी तयार होणारी जी बंदिस्त आकृती आहे, याला त्रिकोण असे म्हणतात. आता त्रिकोणाच्या बाजू आणि त्रिकोणाचे कोन यांना त्रिकोणाचे घटक असं म्हटलं जातं. समजा आपण एबीसी हा त्रिकोण घेतला, तर त्याचा बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी हे तीन शिरोबिंदू झालं आणि कोन ए, कोन बी, कोन सी हे तीन कोन झालं आणि रेषाखंड AB, रेषाखंड BC आणि रेषाखंड AC या त्या त्रिकोण ABCच्या तीन बाजू झाल्या. आणि कोणत्याही त्रिकोणाचं नाव आपण 6 प्रकारे लिहू शकतो. त्याच पद्धतीनं प्रतलात काढलेल्या त्रिकोणामुळे प्रतलाचे 3 भाग होतात. यामध्ये त्रिकोणाचा बाह्यभाग, त्रिकोणाचा आंतरभाग आणि प्रत्यक्ष त्रिकोण असं या ठिकाणी प्रतलाचे 3 भाग होत असतात. आता आपणास त्रिकोणावरचे बिंदू पाहता येतील किंवा त्रिकोणाच्या अंतर्भागातील बिंदू सुद्धा शोधता येतील. त्याच पद्धतीने त्रिकोणाच्या बाह्य भागातील बिंदू सुद्धा सांगता येईल. हे सगळं बेसिक आपल्याला यापूर्वी झालेलं आहे. त्रिकोणाचा अंतर्भाग आणि प्रत्यक्ष त्रिकोण मिळून या ठिकाणी त्रिकोणी क्षेत्र तयार होत असतं पहा. आता बघा प्रश्न क्रमांक 2 नंबर पहा. त्रिकोणाच्या कोणत्याही आंतरकोनाशी रेषीय जोडी करणाऱ्या कोनास त्या त्रिकोणाचा बाह्यकोन म्हणतात. आता तुम्ही जर हा एसीडी कोन विचारात घेतला पहा, एसीडी हा, तर हा कोन या कोनाशी रेषीय जोडी तयार करतोय पहा. म्हणजे हे दोन काय आहेत? तर रेषीय जोडीतील कोन आहेत. त्यामुळे हा बाहेरचा जो कोन आहे तो या त्रिकोणाचा काय आहे? बाह्य कोन आहे. बघा पुन्हा एकदा डेफिनेशन. त्रिकोणाच्या कोणत्याही आंतरकोनाशी रेषीय जोडी करणाऱ्या कोनास त्या त्रिकोणाचा बाह्यकोन असे म्हणतात. आता या आकृतीमध्ये पहा, कोन एसीडी हा एक बाह्यकोन दिलेला आहे आणि कोन बीसीई हा दुसरा बाह्यकोन दिलेला आहे. ज्या पद्धतीनं हा बाह्यकोन आहे त्याच पद्धतीनं हा सुद्धा बाह्यकोन आहे. कारण हा जो कोन आहे यानं सुद्धा त्रिकोणाच्या आंतरकोनाशी काय तयार केलेली आहे? रेषीय जोडी तयार केलेली आहे. म्हणजे तुमच्या एकंदरीत लक्षात आला असेल, हा जो सी हा शिरोबिंदू आहे, या सी या शिरोबिंदू जवळ दोन बाह्यकोन तयार झालं. याचाच अर्थ एका शिरोबिंदू जवळ दोन बाह्यकोन तयार होत आहेत. मग ए या शिरोबिंदू जवळ सुद्धा दोन बाह्यकोन तयार होणार आणि बी या शिरोबिंदू जवळ पुन्हा दोन बाह्यकोन तयार होणार. अशा पद्धतीने त्रिकोणाचे जे तीन शिरोबिंदू आहेत, या तीन शिरोबिंदू जवळ प्रत्येकी दोन याप्रमाणे 6 बाह्यकोन तयार होतात. बघा एका त्रिकोणामध्ये 6 बाह्यकोन तयार होतात. त्याच पद्धतीने प्रत्येक शिरोबिंदू जवळ एकूण 4 रेषीय जोडीतील कोनांच्या जोड्या तयार होतात पहा. प्रत्येक शिरोबिंदू जवळ 4 रेषीय जोडीतील कोनांच्या जोड्या. आता पहिली बघा, पहिली ही रेषीय जोडीतील कोनांची जोडी झाली, पुन्हा ही दुसरी झाली, पुन्हा ही तिसरी झाली आणि ही चौथी झाली. म्हणजे एका शिरोबिंदू जवळ 4 रेषीय जोडीतील कोनांच्या जोड्या तयार होतात. असं शिरोबिंदू 3 आहेत. मग 3 आणि 4 चा गुणाकार 12. म्हणजे एका त्रिकोणामध्ये 12 रेषीय जोडीतील कोनांच्या जोड्या तयार होत असतात. त्रिकोणामुळे त्याच्या प्रतलातील बिंदूचे त्रिकोण म्हणजे ही कडा पहा, ही कडा PQ, QR आणि PR ह्या तीन बाजू ज्या आहेत त्याला आपण त्रिकोण असं म्हणतो. त्रिकोणाचा अंतर्भाग म्हणजे हा आतला पहा आणि त्रिकोणाचा बाह्यभाग म्हणजे हा. बघा, त्रिकोणामुळे त्याच्या प्रतलाचं त्रिकोण, त्रिकोणाचा अंतर्भाग व त्रिकोणाचा बाह्यभाग असे 3 भाग होतात. मग यामध्ये
त्रिकोण व त्रिकोणाचा अंतर्भाग मिळून त्रिकोणी क्षेत्र तयार होतं. त्रिकोणी क्षेत्रामध्ये त्रिकोणाचा बाह्य भाग समाविष्ट नसतो. आता कोनावरून पडणारे त्रिकोणाचे प्रकार तुम्हाला दिलेले आहेत. यामध्ये पहिला आहे तो काटकोन त्रिकोण. बघा, ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन, हा कोन काटकोन दिलेला आहे 90 अंशाचा दिलेला आहे आणि इतर दोन कोन लघुकोन आहेत. हा लघुकोन आहे आणि हा सुद्धा लघुकोन आहे. अशा प्रकारच्या त्रिकोणाला काय म्हणायचं, तर काटकोन त्रिकोण असं म्हणायचं. बघा, राईट अँगल्ड ट्रायंगल. One angle is right angle and remaining two angles are acute angle. This type of triangle is known as right angled triangle. या आकृतीमध्ये ट्रायंगल जो एलिमेंट आहे हा राईट अँगल्ड ट्रायंगल आहे, हा काटकोन त्रिकोण आहे. आता दुसरा जो प्रकार आहे तो acute angled ट्रायंगल आहे. पहा, लघुकोन त्रिकोण. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची मापे 90 अंशापेक्षा लहान, म्हणजे हा पण लघुकोन आहे, पुन्हा हा वाय कोन पण काय आहे, लघुकोन आहे, आणि हा झेड कोन सुद्धा काय आहे, तर लघुकोन आहे. म्हणजे ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोन लघुकोन असतात त्या त्रिकोणाला आपण लघुकोन त्रिकोण असं म्हणतो. या आकृतीमध्ये त्रिकोण एक्स वाय झेड हा काय आहे, तर लघुकोन त्रिकोण आहे. त्यानंतर ऑप्टिस अँगल ट्रायंगल, विशाल कोन त्रिकोण. ज्या त्रिकोणाच्या एका कोनाचे माप 90 अंशापेक्षा जास्त, बघा हा कोन जो आहे तो विशाल कोन आहे, म्हणजे क्यू कोनाचं माप 90 अंशापेक्षा जास्त आहे. आणि इतर जे दोन कोन आहेत त्यामध्ये हा कोन लघुकोन आहे आणि हा कोन सुद्धा काय आहे, तर लघुकोन आहे. म्हणजे ज्या त्रिकोणामध्ये एका कोनाचं माप 90 अंशापेक्षा जास्त असतं आणि उरलेले दोन कोन हे लघुकोन असतात, त्या त्रिकोणाला आपण विशाल कोन त्रिकोण असं म्हणतो. या ठिकाणी त्रिकोण PQR हा काय आहे, तर विशाल कोन त्रिकोण आहे. आता हे झालं कोनावरून पडणारे त्रिकोणाचे 3 प्रकार. आता आपण पाहणार आहोत बाजूवरून पडणारे त्रिकोणाचे 3 प्रकार. यामध्ये पहिला प्रकार आहे समभुज त्रिकोण, इक्विलॅटरल ट्रायंगल. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असतात, बघा ही बाजू, पुन्हा ही बाजू आणि ही बाजू, तिन्ही बाजूंना सारख्या खुणा दाखवलेल्या आहेत, म्हणजे या तिन्ही बाजू एकरूप आहेत. या तिन्ही बाजूंची लांबी कशी आहे, तर समान आहे. म्हणजे ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असतात त्या त्रिकोणाला काय म्हणतात, तर समभुज त्रिकोण असं म्हणतात. त्यानंतर बाजूवरून पडणारा त्रिकोणाचा पुढचा प्रकार समद्विभुज त्रिकोण, त्याला आपण आयसोस्केल्स ट्रायंगल असं म्हणतो. काय म्हणतो, आयसोस्केल्स ट्रायंगल. ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू एकरूप असतात, पहा ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू एकरूप असतात त्या त्रिकोणाला आपण काय म्हणतो, समद्विभुज त्रिकोण. इथं CD आणि CN या दोन काय आहेत, समान लांबीच्या बाजू आहेत, म्हणून या त्रिकोणाला आपण समद्विभुज त्रिकोण असं म्हणतो. आणि बाजूवरून पडणारा शेवटचा तिसरा प्रकार विषमभुज त्रिकोण, आपण इंग्रजीमध्ये त्याला स्कॅलेन ट्रायंगल म्हणतो. पहा, ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू एकरूप नसतात, म्हणजे ही बाजू वेगळी, ही बाजू वेगळी आणि ही बाजूंची लांबी वेगळी, तिन्ही बाजू भिन्न भिन्न लांबीचे असतील, तर अशा त्रिकोणाला आपण विषमभुज त्रिकोण असं म्हणत असतो. अशा पद्धतीने आपण कोनावरून पडणारे त्रिकोणाचे 3 प्रकार पाहिले. यामध्ये लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि विशाल कोन त्रिकोण. आणि बाजूवरून पडणारे त्रिकोणाचे 3 प्रकार पाहिले, त्या समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज त्रिकोण. कोन व बाजू यावरून पडणारे त्रिकोणाचे अजून काही प्रकार दिलेले आहेत. यामध्ये समद्विभुज लघुकोन त्रिकोण. समद्विभुज लघुकोन त्रिकोण म्हणजे काय, तर लघुकोन त्रिकोण आहे पण त्याच्या दोन बाजू समान आहेत. आता विषमभुज लघुकोन त्रिकोण म्हणजे काय, हा लघुकोन त्रिकोण आहे मात्र याच्या तिन्ही बाजू भिन्न भिन्न लांबीच्या आहेत.
त्यानंतर समद्विभुज काटकोन त्रिकोण म्हणजे काय? काटकोन त्रिकोण आहे पण त्याच्या काटकोन करणाऱ्या दोन्ही बाजू समान आहेत. विषमभुज काटकोन त्रिकोण म्हणजे असा काटकोन त्रिकोण की ज्याच्या तिन्ही बाजू वेगळ्या प्रकारच्या लांबीच्या आहेत. समद्विभुज विशालकोन त्रिकोण, विशालकोन त्रिकोण ज्याच्या दोन बाजू समान आहेत. आणि विषमभुज विशालकोन त्रिकोण, असा विशालकोन त्रिकोण की ज्याच्या तिन्ही बाजू भिन्न लांबीच्या आहेत. हे उपप्रकार तुम्हाला काही दिलेले आहेत. आता आपल्याला अतिशय काही महत्वाचे गुणधर्म पाहायचे आहेत. तर पहिला पहा, त्रिकोणाचे काही विशेष गुणधर्म. त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. अतिशय महत्वाचं हे स्टेटमेंट आहे बरं का, अतिशय महत्वाचं स्टेटमेंट आहे. सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. सगळ्यांनी हे वाक्य लिहून घ्या आणि ज्या तुम्ही महत्वाच्या नोट्स मी लिहायला सांगितल्या त्या तास झाल्यानंतर लगेच ग्रुपवर पाठवा. हे वाक्य सर्वांनी लिहून घ्या. एका टाकान लिहा, त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. एवढं एकच वाक्य लिहा. त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. अतिशय महत्वाचं सेंटेन्स आहे. लिहून झालं असेल? ठीक आहे, ओके. हा, आता हे वाक्य पहा. त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं माप म्हणजे या ठिकाणी बाह्य कोन तुम्हाला एसीडी दिलेला आहे. मग या बाह्य कोनाचं माप असंलग्न असलेल्या, म्हणजे हा कोन संलग्न आहे, हा संलग्न नाही घ्यायचा. असंलग्न म्हणजे दूरस्थ कोन. हा ए हा दूरस्थ कोन आहे आणि हा बी हा सुद्धा काय आहे? दूरस्थ कोन आहे. मग या कोनाचं माप म्हणजे माप कोन सीएबी आणि दुसरा दूरस्थ आंतरकोन माप कोन एबीसी, ह्या दोघांच्या बेरजीत का असतं. म्हणजे त्रिकोणाचा हा बाह्य कोन, या बाह्य कोनाचं माप या आणि या दोन कोनांच्या बेरजीत का असतं पहा. बघा, त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं माप त्याच्याशी असंलग्न असलेल्या म्हणजे दूरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या बेरजीत का असतं. दुसरं इम्पॉर्टंट सेंटेन्स हे लिहून घ्या. त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप त्याच्याशी असंलग्न असलेल्या कंसात दूरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या बेरजे इतके असते. बघा, इथून इथपर्यंतचं वाक्य लिहून घ्या सर्वांनी. अतिशय महत्वाचं वाक्य आहे. त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप त्याच्याशी असंलग्न असलेल्या आंतरकोनाच्या मापांच्या बेरजे एवढे असते. त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप त्याच्याशी असंलग्न असलेल्या आंतरकोनाच्या मापांच्या बेरजे इतके असते. मग तुम्हाला एक मी साधा प्रश्न देतो पहा. या कोनाचं माप समजा 60 अंश आहे आणि या कोनाचं माप 50 अंश आहे. तर या बाह्य कोनाचं माप किती? या गुणधर्माचा उपयोग करून सांगा. 60 आणि 50 ची या ठिकाणी तुम्हाला बेरीज करायची आहे. म्हणजे या कोनाचं माप किती येणार? 110 अंश. कारण बाह्य कोन हा असंलग्न आंतरकोनाच्या बेरजीत का असतो.
त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज त्याच्या तिसऱ्या बाजूपेक्षा अधिक असते. इथं दिले बघा, PQ ची लांबी आणि PR ची लांबी ही QR च्या लांबीपेक्षा जास्त आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही QR ची आणि PQ ची बेरीज ही सुद्धा PR पेक्षा जास्त असते, हे आपण समीकरण तयार करू शकतो. आता QR झाला, PR झाला, आता राहिला कुठला PQ. मग या ठिकाणी PQ सोडून उरलेले ज्या दोन बाजू आहेत यामध्ये PR आणि QR, म्हणजे PR आणि QR ची बेरीज सुद्धा PQ पेक्षा जास्त. अतिशय महत्वाचं वाक्य आहे, 3 नंबरचं वाक्य सर्वांनी लिहून घ्या. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज ही त्याच्या तिसऱ्या बाजूपेक्षा अधिक असते. अतिशय महत्वाचं हे 3 नंबरचं वाक्य सर्वांनी लिहून घेताय ना. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज त्याच्या तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज ही त्याच्या तिसऱ्या बाजूपेक्षा अधिक असते. ठीक आहे. हा, पुढे पहा. आता या ठिकाणी मी एक साधा त्रिकोण काढतो पहा, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. आता इथं मी P, Q आणि R असं नाव दिलं त्रिकोणाला. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूच्या लांबीतील फरक, आता इथं बघा PQ आणि PR मधला फरक दिलेला आहे आणि तो फरक हा नेहमी तिसऱ्या बाजूपेक्षा कमी दिलेला आहे. हा फरक तिसऱ्या बाजूपेक्षा कमी दिलेला आहे. कुठल्याही QR आणि PR मधला फरक हा PQ पेक्षा कमी येणार. PR आणि PQ मधला फरक हा QR पेक्षा कमी येणार. म्हणजे कोणत्याही दोन बाजूच्या लांबीतील फरक तिसऱ्या बाजूपेक्षा कमी असतो. हे पण वाक्य लिहून घ्या. 4 नंबरचं महत्वाचं वाक्य पाहिजे. त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या लांबीतील फरक हा त्याच्या तिसऱ्या बाजूपेक्षा कमी असतो. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूच्या लांबीमधील फरक हा त्याच्या तिसऱ्या बाजूपेक्षा कमी असतो. ठीक आहे. अतिशय महत्वाचं 4 गुणधर्म तुम्ही वहीमध्ये लिहून घेतलेले आहेत, महत्वाच्या नोट्स मध्ये लिहून घेतलेले आहेत. आता त्यानंतर पुढचा घटक आहे शिरोलंब. त्याला आपण इंग्रजीमध्ये अल्टिट्यूड असं म्हणतो. अल्टिट्यूड बघा, त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून समजा या ठिकाणी A हा शिरोबिंदू आहे आणि A च्या समोरची जी बाजू आहे ती BC आहे. मग येतनं या BC वर हा काय टाकलेला आहे, लंब टाकलेला आहे. लंब म्हणजे तर काटकोन तयार झालाय बघा. त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून त्याच्या समोरील बाजूवर टाकलेला लंब रेषाखंड याला काय म्हणायचं, त्रिकोणाचा शिरोलंब असे म्हणतात. त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून समोरील बाजूवर टाकलेल्या लंब रेषाखंडाला त्रिकोणाचा शिरोलंब असे म्हणतात. मग या कृतीमध्ये असं 3 शिरोलंब आहेत पहा. जसा BC वर AM हा शिरोलंब टाकलेला आहे, तसा AC वर BN हा दुसरा शिरोलंब टाकलेला आहे. पहिल्या शिरोलंबाचं नाव AM, दुसऱ्या शिरोलंबाचं नाव BN आणि AB वर CL हा एक शिरोलंब टाकलेला आहे. म्हणजे AM, BN आणि CL
हे 3 काय आहेत तर एका त्रिकोणामध्ये 3 शिरोलंब आहेत. आणि या तिन्ही शिरोलंबाचं वैशिष्ट्य पहा, तिन्ही शिरोलंब परस्परांना एकाच बिंदूमध्ये छेदतात. आणि 3 किंवा 3 पेक्षा अधिक रेषा जर परस्परांना एकाच बिंदूत छेदत असतील तर त्यांना आपण एकसंपाती रेषा असं म्हणतो. मग ह्या तिन्ही शिरोलंब एकाच बिंदूमध्ये छेदतात म्हणून इथं वाक्य दिले बघा, त्रिकोणाचे तीनही शिरोलंब एकसंपाती असतात. त्रिकोणाचे तीनही शिरोलंब एकसंपाती असतात. ठीक आहे. त्यानंतर त्रिकोणाच्या बाजूचे लंब दुभाजक. बघा या ठिकाणी क्यूआर ही बाजू आहे, रेषा एल हा लंब दुभाजक. लंब दुभाजक म्हणजे काय, जी रेषा त्या बाजूला दोन समान भागात विभागते आणि काटकोनात विभागते त्याला आपण लंब दुभाजक म्हणतो. रेषा एल क्यूआर चा लंब दुभाजक आहे. त्याच पद्धतीने रेषा एम हा पीआर चा लंब दुभाजक आहे. त्याच पद्धतीने रेषा एन हा पीक्यू चा लंब दुभाजक आहे. म्हणजे रेषा एल पहिली लंब दुभाजक झाला, रेषा एम दुसरा लंब दुभाजक झाला आणि रेषा एन तिसरा लंब दुभाजक झाला. आता ज्या पद्धतीने मागाशी वाक्य होतं त्रिकोणाचे तिन्ही शिरोलंब एकसंपाती असतात, त्याच पद्धतीने या तीन लंब दुभाजक रेषा सुद्धा परस्परांना एकाच बिंदूमध्ये छेदतात. म्हणून त्रिकोणाचे तीनही बाजूचे लंब दुभाजक एकसंपाती असतात. हे वाक्य पुन्हा एकदा आलं पहा, त्रिकोणाचे तीनही बाजूचे लंब दुभाजक काय असतात, एकसंपाती असतात. आता त्रिकोणाची मध्यगा, मीडियन वापर ट्रायंगल. मीडियन त्रिकोणाचा शिरोबिंदू, समजा ए हा शिरोबिंदू आहे आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू बीसी चा क्यूआर हा मध्यबिंदू आहे. बीसी चा क्यूआर हा मध्यबिंदू आहे. मग ह्या दोघांना जोडणारा हा रेषाखंड पहा. त्रिकोणाचा शिरोबिंदू व त्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला त्रिकोणाची काय म्हणायचं, मध्यगा असं म्हणतात. या आकृतीमध्ये जशी एक्यू ही मध्यगा आहे त्याच पद्धतीने सीपी ही सुद्धा मध्यगा आहे आणि त्याच पद्धतीने बीआर ही सुद्धा मध्यगा आहे. म्हणजे एका त्रिकोणामध्ये आपण 3 मध्यगा काढू शकतो आणि या तिन्ही मध्यगा एकाच बिंदूमध्ये छेदतात, त्या बिंदूला आपण जे नाव दिलं. म्हणून पुढचं वाक्य महत्वाचं आहे बघा, त्रिकोणाच्या तीनही मध्यगा कशा असतात, एकसंपाती असतात. आणि हा जो जी आहे तो त्या त्रिकोणाचा गुरुत्व मध्य आहे. तिन्ही मध्यगा एकमेकांना ज्या बिंदूमध्ये छेदतात त्या तिन्ही मध्यगाचा हा संपात बिंदू आहे आणि त्या मध्यगाच्या संपात बिंदूलाच काय म्हटलं जातं, तर गुरुत्व मध्य असं म्हटलं जातं. आता सर्वांनी हे वाक्य लिहा, महत्वाचं आहे. चौथं वाक्य महत्वाचं, त्रिकोणाचा गुरुत्व मध्य हा प्रत्येक मध्यगेला 2:1 या गुणोत्तरात विभागतो. बघा इथून इथपर्यंत अतिशय महत्वाचं वाक्य ते लिहून घ्या. त्रिकोणाचा गुरुत्व मध्य हा प्रत्येक मध्यगेला 2:1 या गुणोत्तरात विभागतो. त्रिकोणाचा गुरुत्व मध्य हा प्रत्येक मध्यगेला 2:1 या गुणोत्तरामध्ये विभागतो. या ठिकाणी एजी आणि जीक्यू हे गुणोत्तर 2:1 आहे. आता तुम्ही दुसरी जर मध्यगा विचारात घेतली, आपण समजा बीआर ही मध्यगा घेऊया आणि त्याच्या दरम्यान असणारा जी बिंदू घेऊया, म्हणजे इथं कसं होणार आहे, बीजी आणि जीआर हे गुणोत्तर पहा 2:1 येणार आहे. आता तिसरी मध्यगा ही विचारात घ्या, या मध्यगेचं नाव आहे सीपी. मग सीपीचं कसं होणार,
CG छेद GP हे गुणोत्तर 2:1. बघा, पहिलं त्यांनी AG छेद GQ 2:1 गुणोत्तर दिलेलं आहे. दुसरा पण BG छेद GP BG एकच मिनिट हा BG छेद GR 2:1 लिहिलं आहे आणि तिसरं CG छेद GP हे सुद्धा 2:1 असं लिहिलेलं आहे. आता याच्यावर साधा तुम्हाला प्रश्न असा आला, जर AG ची किंमत 6 असेल तर AQ ची किंमत किती? साधा प्रश्न असतो बघा या टाईपचा. AG ची जर 6 असेल तर GQ ची किंमत 3 असेल. कारण AG गुणोत्तर 2 च्या पटीत असतं आणि GQ गुणोत्तर 1 च्या पटीत असते. म्हणजे याचा निमपट भाग खालचा येणार. आणि तुम्हाला विचारलंय AQ. AQ म्हणजे कोणाची बेरीज? तर AG आणि GQ ची बेरीज. मग AG ची किंमत 6 आणि GQ ची किंमत 3 आणि ह्या दोघांची बेरीज किती? तर 9. म्हणून AQ बरोबर किती येणार? तर 9 येणार. हा पुढे पहा, त्रिकोणाचे कोन दुभाजक अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. त्रिकोणाच्या कोनाचे दोन एकरूप कोनात विभाजन करणाऱ्या किरणाला त्या कोनाचा कोन दुभाजक असे म्हणतात. बघा आता हा कोन एकरूप आहे. मग हे दोन एकरूप करणारा हा किरण पहा. बघा हा. मग हा जो किरण आहे या किरणाला कोन दुभाजक म्हणायचं. त्याच पद्धतीने हा जो किरण आहे हा सुद्धा कोन दुभाजक झाला. त्याच पद्धतीने हा जो किरण आहे हा सुद्धा कोन दुभाजक झाला. आता या तीन कोन दुभाजक बघा परस्परांना I या एकाच बिंदूमध्ये छेदतायत. म्हणून इथे शेवटचं वाक्य बघा, त्रिकोणाचे तीनही कोन दुभाजक एकसंपाती असतात. बघा आतापर्यंत आपण काय पाहिलं, त्रिकोणाचे तिन्ही शिरोलंब एकसंपाती असतात. त्यानंतर त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा एकसंपाती असतात. त्रिकोणाच्या तीनही बाजूचं लंब दुभाजक एकसंपाती असतात. आणि आता आपण पाहतोय त्रिकोणाच्या तिन्ही कोनाचे कोन दुभाजक एकसंपाती असतात. आता बघा त्रिकोणाचे परिवर्तुळ. त्रिकोणाचे परिवर्तुळ कसं? परिवर्तुळ म्हणजे काय पहा, साधं उदाहरण पहा. हा त्रिकोण आहे. हा काय आहे? त्रिकोण आहे. समजा या त्रिकोणाला आपण नाव दिलं त्रिकोण ABC. मग काय करायचं असतं बघा, त्रिकोणाचे परिवर्तुळ काढण्यासाठी त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंचे लंब दुभाजक काढावे लागतात. समजा मी BC चा लंब दुभाजक काढला असा. हा BC चा काय आहे? लंब दुभाजक आहे. आणि त्यानंतर समजा मी AC चा लंब दुभाजक काढला असा. हा काय झाला? AC चा लंब दुभाजक. आणि समजा या लंब दुभाजकांच्या छेदनबिंदूला मी O नाव दिलं. आता हा OC जोडला. आता कंपासचं एक टोक O वर ठेवलं, पेन्सिल टोक O वर ठेवलं, असं वर्तुळ काढायचं पहा. असं काय काढायचं? तर वर्तुळ काढायचं. मग हे वर्तुळ त्या त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूतून जाते. आणि एखादं वर्तुळ जर त्या त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूतून जात असेल तर त्या वर्तुळाला आपण परिवर्तुळ म्हणतो. काय म्हणतो? सर्कल म्हणतात. त्याला मराठीमध्ये परिवर्तुळ म्हणतात. म्हणजे त्रिकोणाचं परिवर्तुळ काढण्यासाठी त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूचे लंब दुभाजक काढावे लागतात. आणि हा जो O बिंदू आहे हा त्या परिवर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. आणि O या त्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूला परिकेंद्र असं म्हणतात. काय म्हणतात? परिकेंद्र असं म्हणतात. मग या परिकेंद्राचं स्थान कुठं असतं पहा. लघुकोन त्रिकोण असेल, काटकोन त्रिकोण असेल किंवा विशाल कोन त्रिकोण असेल, या तिन्ही कोनावरून पडणाऱ्या त्रिकोणाच्या प्रकारामध्ये या परिकेंद्राचं स्थान कुठं असतं पहा. लघुकोन त्रिकोणामध्ये परिकेंद्र त्रिकोणाच्या अंतर्भागात असते.
लघुकोन त्रिकोणामध्ये परिकेंद्र त्रिकोणाच्या अंतर्भागात असते. काटकोन त्रिकोणामध्ये परिकेंद्र हा कर्णाचा मध्यबिंदू असतो. हा त्या काटकोन त्रिकोणाच्या कर्णाचा मध्यबिंदू असतो. आणि विशालकोन त्रिकोणामध्ये परिकेंद्र हे त्या त्रिकोणाच्या बाह्य भागात असते. बघा पुन्हा एकदा, लघुकोन त्रिकोणामध्ये परिकेंद्र त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. काटकोन त्रिकोणामध्ये परिकेंद्र म्हणजे त्या काटकोन त्रिकोणाच्या कर्णाचा मध्यबिंदू असतो. आणि विशालकोन त्रिकोणामध्ये परिकेंद्र त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये असते. ठीक आहे. यानंतर त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ. एक अंतर्वर्तुळ तुम्हाला सांगतो कसं काढायचं. समजा हा त्रिकोण आहे. समजा या त्रिकोणाला PQR नाव आहे. आता या ठिकाणी 3 कोन आहेत. 3 कोणांचा आपण 3 कोन दुभाजक काढू शकतो. समजा मी Qचा असा कोन दुभाजक काढला. त्याच पद्धतीने R चा असा कोन दुभाजक काढला. आता यांचा जो छेदनबिंदू आहे त्याला समजा मी I नाव दिलं. आता I मधनं खाली मी असा लंब टाकला QR बाजूवर. समजा इथं नाव दिलं A. आता I केंद्र आणि A वर कंपासचं जर सस्पेन्शनचं टोक ठेवलं आणि तुम्ही जर वर्तुळ काढलं तर त्या वर्तुळ असं येणार आहे पहा. असं येणार आहे. मग आता ह्या वर्तुळाचं वैशिष्ट्य काय आहे? या वर्तुळानं PQ या भुजाला पण स्पर्श केलेला आहे. QR या भुजाला पण स्पर्श केलेला आहे. आणि PR या भुजेला पण स्पर्श केलेला आहे. जे वर्तुळ त्रिकोणाच्या तिन्ही भुजांना आतून स्पर्श करते, जे वर्तुळ त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना आतून स्पर्श करते त्या वर्तुळाला आपण त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ म्हणतो. त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढण्यासाठी त्रिकोणाच्या कोणत्याही 2 कोनांचे कोन दुभाजक काढावे लागतात. आणि जसं आपण पाहिलं परिकेंद्राचं जे स्थान आहे ते लघुकोन त्रिकोणामध्ये अंतर्भागात होतं, काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर होतं आणि परिकेंद्र हा विशालकोन त्रिकोणामध्ये बाह्य भागात होता. मात्र हे तर अंतर्वर्तुळाचं जो केंद्र आहे त्याला आपण I म्हटलेला आहे. I ला अंतर्मध्य असं म्हणतात. त्याला इंग्रजीमध्ये इन सेंटर म्हणतात. परिवर्तुळाचा केंद्रबिंदूला सर्कम सेंटर म्हणतात आणि अंतर्वर्तुळाच्या केंद्रबिंदूला इन सेंटर म्हणतात, अंतर्मध्य म्हणतात. आणि लघुकोन त्रिकोण असू द्या, काटकोन त्रिकोण असू द्या किंवा विशालकोन त्रिकोण असू द्या, या तिन्ही त्रिकोणामध्ये हा जो अंतर्मध्य आहे, हा जो अंतर्वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे तो त्या त्रिकोणाच्या कुठं असतो? अंतर्भागातच असतो. इथं बाह्य भागात, अंतर्भागात, त्याच पद्धतीने कर्णावर असं वेगळं नाही. तर तिन्ही प्रकारच्या त्रिकोणामध्ये अंतर्वर्तुळाचा जो केंद्रबिंदू आहे याचं स्थान अंतर्भागातच असतं. आता पुढे आपल्याला पाहायचं आहे त्रिकोण रचना. त्रिकोण रचना पुढील 4 प्रकारे करतात. बघा, त्रिकोण रचना करण्यासाठी काय माहित असायला हवं. तुम्हाला MCQ ला प्रश्न येतो, त्रिकोण रचना करण्यासाठी खालील पर्यायापैकी कोणते पर्याय अचूक आहेत? आता अचूक पर्याय बघा. त्रिकोणाच्या 3 बाजूची लांबी दिली असता त्रिकोण काढणे. म्हणजे आपल्याला त्रिकोणाच्या 3 बाजूची जर लांबी दिली तर आपण तो त्रिकोण काढू शकतो. 2 नंबरचं वाक्य, त्रिकोणाच्या 2 बाजूची लांबी व या बाजूमधील समाविष्ट कोनाचं जर माप दिलं तर त्रिकोण काढता येतो. त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूची लांबी व त्या 2 बाजूच्या मधला कोन याचं माप दिलं असता त्रिकोण काढता येतो. तिसरं वाक्य आहे, त्रिकोणाच्या कोणत्याही 2 कोनांची माप व त्या कोनामधील समाविष्ट बाजूची लांबी जर दिली तरी सुद्धा त्रिकोण काढता येतो. आणि शेवटचं आहे, काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि काटकोन त्रिकोणाची जर एक बाजू दिली तरी सुद्धा त्रिकोण काढता येतो. अशा 4 प्रकारे आपल्याला त्रिकोणाची रचना करता येते. त्रिकोणाच्या शिरोबिंदूतील एकास एक संगती पहा.
त्रिकोणाची एकास एक संगती आपणास 6 प्रकारे दाखवता येते. त्रिकोणाची एकास एक संगती आपणास 6 प्रकारे लिहिता येते. प्रत्येक एकास एक संगतीवरून बाजू व कोनांच्या जोड्या लिहिता येतात. आता समजा या ठिकाणी कोन एबीसी एकास एक संगतीला हे सिंबल आहे पीक्यूआर. त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर यामधली आपल्यास एकास एक संगती दिलेली आहे. आता या एकास एक संगतीवरून तुम्ही बाजूंच्या व कोनांच्या जोड्या लिहू शकता. समजा हे दोन त्रिकोण एकरूप आहेत तर आपण काय लिहितो, बाजू AB एकरूप बाजू QR, बाजू BC एकरूप बाजू QR, बाजू AC एकरूप बाजू PR. म्हणजे एकास एक संगतीनुसार एकरूप बाजूंच्या आपण 3 जोड्या लिहिल्या. आता कोन A एकरूप कोन P, कोन B एकरूप कोन Q, कोन C एकरूप कोन R. अशा पद्धतीने आपण या एकास एक संगतीवरून बाजू आणि कोनांच्या जोड्या सुद्धा लिहू शकतो. आता त्रिकोणाची एकरूपता व शिरोबिंदूची संगती दिलेली आहे. त्रिकोणाच्या शिरोबिंदूच्या एकरूपतेसाठी आवश्यक अटी. त्रिकोण एबीसी हा कापून त्रिकोण XYZ वर जर ठेवला तर पहिल्या त्रिकोणाचा A शिरोबिंदू दुसऱ्या त्रिकोणाच्या X शिरोबिंदूवर येईल. पहिल्या शिरोबिंदूचा B हा शिरोबिंदू दुसऱ्या त्रिकोणाच्या Q या शिरोबिंदूवर येईल. हा Q आहे. आणि पहिल्या त्रिकोणाचा शिरोबिंदू दुसऱ्या त्रिकोणाच्या शिरोबिंदू Z वर येईल. याचा अर्थ ते दोन त्रिकोण परस्परांशी तंतोतंत जुळले. आणि जर दोन त्रिकोण परस्परांशी तंतोतंत जुळत असतील तर त्या दोन त्रिकोणांना आपण एकरूप त्रिकोण असं म्हणतो. A चा संगत शिरोबिंदू X येणार, B चा संगत शिरोबिंदू Y येणार आणि C चा संगत शिरोबिंदू Z येणार. अशा प्रकारे शिरोबिंदू मध्ये एका संगती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ABC आणि XYZ यांच्यामध्ये काय आहे तर एकास एक संगती आहे. आणि एकास एक संगती असल्यामुळे पहिल्या त्रिकोणाची AB बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या XY बाजूला एकरूप येणार. पहिल्या त्रिकोणाची BC बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या YZ बाजूला एकरूप येणार. आणि पहिल्या त्रिकोणाची AC बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या XZ या बाजूशी एकरूप येणार. त्याच पद्धतीने कोन A आणि कोन X हे एकरूप कोन येणार. कोन B आणि कोन Y हे एकरूप कोन येणार. त्याच पद्धतीने कोन C आणि कोन Z हे सुद्धा एकरूप कोन येणार. म्हणून या ठिकाणी त्रिकोण ABC आणि त्रिकोण XYZ हे सुद्धा दोन काय होणार आहे तर एकरूप त्रिकोण होणार आहे. मग त्रिकोण ABC व त्रिकोण XYZ हे दोन त्रिकोण एकरूप असण्यासाठी त्याचे 3 संगत कोन आणि त्याच्या 3 संगत बाजू परस्परांशी एकरूप असल्या पाहिजेत. म्हणजेच दोन त्रिकोण एकरूप असण्यासाठी या 6 आवश्यक अटी आहेत. परंतु या 6 विशिष्ट अशा घटकापैकी जर त्याच्या निम्या म्हणजे 3 जरी घटक एकरूप असतील तरी सुद्धा ते दोन त्रिकोण हे परस्परांशी काय येत असतात एकरूप येत असतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत विषमभुज त्रिकोणामधील एकरूपता. काय पाहणार आहोत विषमभुज त्रिकोणामधील एकरूपता. आता या ठिकाणी दोन विषमभुज त्रिकोण आहेत बघा. तिन्ही बाजू वेगळ्या आहेत म्हणून त्याला आपण विषमभुज त्रिकोण म्हणतो. दोन विषमभुज त्रिकोण जर एकरूप असतील तर त्यांच्या शिरोबिंदूतील एकाच संगतीसाठी ते एकरूप असतात. म्हणजे त्रिकोण PQR आणि त्रिकोण LMN हे विषमभुज त्रिकोण LMN एकास एक संगती PQR हे एकाच संगतीत एकरूप असणार आहे. बघा LMN आणि PQR या एकास एक संगतीनुसार एकरूप येणार. कारण L या शिरोबिंदूचा संगत शिरोबिंदू P असणार आहे. त्याच पद्धतीने Q चा संगत शिरोबिंदू R असणार आहे आणि N चा संगत शिरोबिंदू R असणार आहे.
म्हणजे LMN आणि PQR या एकाच एक संगतीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप येऊ शकतात. कारण L आणि Q ची संगती लागू शकत नाही, कारण L हा लघुकोन आहे आणि Q हा विशाल कोन आहे. त्याचप्रमाणे L आणि R ची पण एकाच एक संगती लागू शकत नाही, कारण ह्या दोन कोनांची माप भिन्न असणार आहेत. म्हणजे L ची एकाच संगती फक्त P मध्ये लागू शकते, M आणि Q ची आणि N आणि R ची. म्हणजे विषमभुज त्रिकोणामध्ये जर दोन त्रिकोण एकरूप दाखवायचे असतील तर त्या ठिकाणी एकाच एक संगती एकच या ठिकाणी येणार आहे. आता समद्विभुज त्रिकोणातील एकरूपता पहा. दोन समद्विभुज त्रिकोण त्यांच्या शिरोबिंदूतील एका संगतीत एकरूप असतील तर आणखी एका संगतीत एकरूप असतात. म्हणजे या ठिकाणी ABC आणि PQR यांच्यामध्ये जर एकाच एक संगती असेल तर अजून एक एकाच एक संगती या ठिकाणी सापडते बघा, ABC आणि PRQ. म्हणजे समद्विभुज त्रिकोणामध्ये एकाच एक संगती दोन प्रकारे आपण दाखवू शकतो. आणि समभुज त्रिकोणातील एकरूपता, दोन समभुज त्रिकोण त्यांच्या शिरोबिंदूच्या एका संगतीत एकरूप असतील तर ते इतर सर्व संगतीत एकरूप असतात. आता समजा DEF आणि MNT हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दिलेला आहे. मग बघा, DEF ची MNT शी एकाच एक संगती आहे, DEF ची MNT ची. आता बघा, प्रत्येक ठिकाणी DEF च घेतलेला आहे, प्रत्येक ठिकाणी काय घेतलेला आहे, DEF च घेतलेला आहे. फक्त पुढच्या त्रिकोणाचे बघा शिरोबिंदूची संगती बदलली, MNT. आता M कॉन्स्टंट ठेवला, N आणि T ची अदला बदल केली, MTN लिहिलं. पुन्हा M नंतर N कॉन्स्टंट ठेवलाय बघा इथं N, आणि पुढचं TM च्या जागेवर MT केलंय. आता T कॉन्स्टंट ठेवलेला आहे, इथं NM लिहिलेला आहे आणि इथं MN लिहिलेला आहे. म्हणजे DEF हा जो त्रिकोण आहे तो 6 संगतीमध्ये या ठिकाणी लिहिलेला आहे. म्हणजे आपण पाहिलं विषमभुज त्रिकोणामध्ये एकच प्रकारे आपण एकाच एक संगती दाखवू शकतो. समद्विभुज त्रिकोणामध्ये दोन प्रकारे एकाच एक संगती दाखवू शकतो आणि समभुज त्रिकोणामध्ये 6 प्रकारे एकाच एक संगती दाखवू शकतो. दोन त्रिकोण एकरूप असण्यासाठी पुरेशा अटी. दोन त्रिकोण एकरूप असण्यासाठी 3 संगत बाजूंच्या जोड्या व 3 संगत कोणांच्या जोड्या असे 6 घटक एकरूप आहेत हे माहित असण्याची आवश्यकता नाही. बघा, आता आपल्याला माहिती आहे त्रिकोण एकरूप असण्यासाठी एकरूप बाजूच्या 3 जोड्या आणि एकरूप कोणाच्या 3 जोड्या माहित असायला हव्यात, परंतु काही विशिष्ट परिस्थितीमध्ये त्याच्या 6च्या निम 3 जरी घटक माहित असतील तरी सुद्धा आपल्याला ते दोन त्रिकोण एकरूप दाखवू शकतो. याला आपण म्हणतो त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या. सर्वांनी हे वाक्य लिहून घ्या, त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या. इथून पुढचं वाक्य लिहा. पहिली कसोटी आहे बा कसोटी, दुसरी कसोटी आहे बा कसोटी, तिसरी कसोटी आहे को कसोटी, त्यानंतर चौथी कसोटी आहे बा कसोटी, आणि तर अजून एक पाचवी लिहा कर्णभुजा कसोटी. अजून एक लिहा कर्णभुजा कसोटी. बाकोबा बाकोको आणि कर्णभुजा अशा त्रिकोणाच्या एकरूपतेच्या 5 कसोट्या आहेत. बाकोबा कसोटी, त्यानंतर बा कसोटी, त्यानंतर को कसोटी, त्यानंतर बाकोबा कसोटी आणि शेवटी बाकोको कसोटी. हा, 5 कसोट्या लिहून झाल्या असतील. अशा पद्धतीने आज आपण त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म याच्यामधील काही बेसिक माहिती पाहिलेली आहे. उद्याच्या तासिकेला आपण या प्रकरणावर आधारित नमुना, मला वाटते 9 उदाहरणं आहेत. स्वाध्याय 16.1 मध्ये 13 उदाहरणं आहेत. स्वाध्याय 16.2 मध्ये 15 उदाहरणं आहेत.
आणि स्वाध्याय 16.3 मध्ये 7 उदाहरणं आहेत. म्हणजे उद्याची तासिकेला आपण नमुना उदाहरण आणि स्वाध्याय 16.1 पाहूया आणि परवाच्या तासिकेला स्वाध्याय 16.2 आणि 16.3 पाहूया. म्हणजे परवाच्या तासिकेनंतर आपलं हे प्रकरण संपेल. ठीक आहे. आता रात्री मी नेहमीप्रमाणे आपली NME ची चाचणी जी पाठवली ती बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी सोडवलेली आहे. त्याच्या पुढची चाचणी मी आता थोड्या वेळात पाठवतो. संध्याकाळी 9 वाजता नेहमीप्रमाणे उत्तरसूची पाठवेन. तुम्ही ती तपासून मार्क्स ग्रुपवर पाठवायचे आहे. चालेल, बस करूया. ओके, बाय.